मी सिद्धार्थ थोरात कोल्हापूरकर वायटी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण एक सदर सुरू केलेला आहे मोकळा संवाद या अंतर्गत आज आपल्यासोबत आहेत सिम्फोनिक म्युझिक रेकॉर्डिंगचे संचालक श्री संतोष कुलकर्णी साहेब, बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर. या ठिकाणी त्यांनी एक नवी वाटचाल सुरू केलेली आहे आणि ही वेगळी वाट आपल्या समाजातील येणाऱ्या पिढीसाठी, येणाऱ्या कलाकारासाठी ही एक नवीन वाटचाल आपल्या इथं सुरू झालेली आहे आणि त्याचेच आज आपण मोकळा संवाद या अंतर्गत आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर नमस्कार, तुमचं माझ्या कोल्हापूरकर वायटी चॅनल मध्ये. नमस्कार सर. हे जे रेकॉर्डिंगचं म्हणजे विश्व आहे खूप मोठं आहे. जसे की आपण बघितलं की आपल्याला महाराष्ट्राला एक जे काही चित्रपट निर्मितीचा इतिहास आहे आणि ती सुरुवात एका मराठी माणसाने केलेली आहे. याच्यामध्ये आपलं करिअर घडवावं किंवा हे सोनिक सिम्फोनिक रेकॉर्डिंगचं जे काही महत्व आहे किंवा जे तुम्ही सुरुवात केली ती सुरुवात आम्हाला आजच्या माध्यमातून जाणून घ्यायची सर. तर काय सांगाल सर तुमच्या स्टुडिओ बद्दल आणि सुरुवात कशी झाली? ही वेगळी वाट तुम्ही निर्माण करायची जी काही ठरवलं याचं स्वप्न होतं की काही ऍक्सिडेंटली याच्यामध्ये आला सर? सर, स्वप्न म्हणता येणार नाही. मला संगीताची आवड झाली आणि काही सगळ्या अडचणीमुळे किंवा जे काय आहे ते ते मग इथपर्यंत पोहोचायला मला म्हणजे वेळ लागला. पण आफ्टर दॅट माझा इंजिनिअरिंगचा जॉब सोडून मी ह्या क्षेत्रात घुसलो. मला म्युझिक क्षेत्रात थोडी आवड होती वा. आणि म्युझिक स्टुडिओ मी हा निर्माण केला. तर ही एक सर्व इथल्या आपल्या संभाजीनगर मधले किंवा आपल्या बजाजनगर मधले लोकांना जे आहे की इथल्यासाठी जे काही आहे ते रेकॉर्डिंग साठी पुणे मुंबईला का जावे लागते. मग ते आपण आपल्या स्टुडिओ मार्फत आपण त्यांना त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक गोरगरिबातल्या कुटुंबात आता आपण पाहतो की गोरगरिबातल्या कुटुंबांना त्यांच्यामध्ये बरेच कलाकार असतात. ते नाट्यामध्ये असतील किंवा गायनामध्ये असतील किंवा चित्रपटामध्ये ऍक्टिंग मध्ये वगैरे जे काय आहे, पण त्यांच्या कला पोचत नाही, त्या बाहेर समाजापर्यंत पोचत नाहीत आणि ते पुढे जाऊ शकत नाहीत का तर त्यांच्या इनॅबिलिटी ऑफ फॅसिलिटी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना ते जाणं येणं जे काय आहे, तर ते माझ्या म्हणजे माझी एक संकल्पना आहे किंवा माझा एक उद्देश आहे की एक आपला छंद जोपासला जातोय, त्यात माझे काही मी अर्निंग पण करतोय आणि त्याच्यामध्ये आपल्या लोकांना कलेला वाव मिळावा आणि आपल्या आपल्या एरियातले, आपल्या शहरातले लोक पुढे जावे, फार स्टार व्हावे, त्या उद्देशानं आपला स्टुडिओ आहे. आणि इथे सगळ्यांना अगदी व्यवस्थित खेळमेळीच्या वातावरणात आणि छान पद्धतीनं हे होतं. तर तसा अनुभव माझ्याकडे जी काही म्हणजे उद्योजक लोकांचे नाटक झालेलं आहे माझ्याकडे, तर ते पण त्यांनी पण खूप अप्रिशिएट केलं की ते म्हटले की बाकी आम्ही स्टुडिओ मध्ये जातो पण तुमच्या सोबत काम करताना आनंद वाटला. तर हीच माझी पोचपावती आहे. नक्कीच. सर इन्स्पायर कोणत्या गोष्टीने झालात तुम्ही हे करायला? इन्स्पायर म्हटलं तर मला माझ्या कुटुंबातील माझा काकांचा मुलगा जो आहे, भाऊ आहे, तर त्यांनी म्हणले की तू गातोस चांगला, हो. तर तुला आवड आहे म्युझिक क्षेत्रातली, तर चालू कर. तर त्यांनी इन्स्पायर केलं आणि त्याच्यानंतर हळूहळू पाऊल उचललं आणि स्टुडिओ टाकून दिला. सर इंजिनिअरिंग केलेलं आहे तो एक वेगळा मार्ग आणि कलाक्षेत्र हा वेगळा मार्ग, म्हणजे दोन टोकाचे मार्ग तुम्ही एका ठिकाणी आणलेत. काय सांगाल सर याच्याबद्दल? दोन टोकाचे मार्ग एका ठिकाणी आलो तर त्याच्याबद्दल एकच आहे की क्षेत्र कोणतेही असो, तुमच्या प्रत्येक एज्युकेशनचा फायदा होतो. असं काही नाहीये की, आणि आपण जो आपल्याला जो आवडतो, इंजिनिअरिंग असो किंवा रायटिंग असो किंवा जे काही कुठलंही फील्ड आवडतं, तर त्या फील्डमध्ये त्या माणसाने जोमानं जर कार्य केलं तर तो निश्चितच वरच्या लेवलला पोहोचू शकतो. आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मी निश्चितच फार मोठा स्टुडिओ इथे निर्माण करेल आणि फार मोठा आपलं एक फिल्म सिटी पण निर्माण करू, असं ध्येय ठेवूया आपण. तुम्हाला सगळ्यांची साथच राहील. हो, बिलकुल बिलकुल. तरी पण सर असं वाटतं की जे पुण्या मुंबईमध्ये जे रेकॉर्डिंगचे मोठे मोठे स्टुडिओ आम्ही बघतो आणि हे सगळं एक सर्वसामान्याच्या आवाक्या बायाचा जो खेळ आहे, कारण हे क्षेत्र आतापर्यंत खूप म्हणजे मोठं झालेलं आहे. जेव्हा सुरुवात झाली दादासाहेब फाळकेच्या जेव्हा काळामध्ये सुरुवात झाली
तेव्हा तो एक काळ आणि आताचा जर काळ बघितला तुम्ही सेलिब्रिटी वगैरे त्यांचं तर खूप मोठं झालेलं आहे. म्हणजे सामान्यांना हे स्वप्न किती मोठं वाटतं आणि त्याच्यामध्ये तुमचा सहभाग किती मोठा आहे. हे याच्यातून तुमचं ते स्वप्न आहे तुम्ही ज्या सर्वसामान्यांना या स्टुडिओची उपलब्ध करून दिली त्याबद्दल आम्ही सगळेच म्हणजे आपल्या नगरचा वासी असो किंवा छत्रपती संभाजीनगरचे जे काही सर्वसामान्य व्यक्ती आहे की त्यांचं स्वप्न होतं की मोठ्या रेकॉर्डिंग मध्ये स्टुडिओमध्ये पुणे मुंबई सारख्या ठिकाणी न जाता आपल्या ठिकाणी अवेलेबल झालं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं म्हणजे तुमचं आमच्या स्टुडिओचं आमच्या चॅनल तर्फे आणि या परिसरातील सर्व नागरिकांतर्फे तुमचं हार्दिक अभिनंदन करतो आणि तुमच्या शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटतील शुभेच्छा देऊन निश्चितच या ठिकाणी एक मोठा स्टुडिओ आपल्या इथल्या परिसरातील कलाकारांसाठी उपलब्ध होईल ही सरांसाठी आपण अपेक्षा व्यक्त करू. सर हे सर्व वेगळं करत असताना याला अडचणी आल्या या अडचणीवर मात कशी केली भरपूर अडचणी येतात सर, भरपूर अडचणी येतात. कारण ही वाट सोपी नाही. सोपी नाहीये वाट. जेवढी वाटते तेवढी सोपी नाहीये. पण काय माहितीये का, सुरुवातीपासून अडचणीवर मात करायला शिकलेलो आहे लहानपणापासून. मग फक्त एवढंच आहे की मला सगळ्यांसाठी एकच संदेश आहे की कुठलीही अडचण आली, कुठलीही वेळ आली, वाईट वेळ आली, चांगली वाईटातून चांगलं घ्या आणि निश्चितच तुम्हाला काहीतरी त्याच्यातून 100% मिळतं. प्रयत्न करत राहा, अविरत प्रयत्न करत राहा, 100% तुम्हाला काही ना काही भेटेलच. हे निश्चितच आहे. पण डगमगू नका कुठल्या प्रवासामध्ये. आणि तुम्ही डगमगला तर तिथे थांबला. ती आपली पहिली बाकी कुणी तुम्हाला हे करणार नाही. जे काय करायचं ते तुम्हाला करायचं. तर दमवता कशाला? छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी स्वराज्याची जेव्हा संकल्पना केली आणि हे पाऊल जेव्हा त्यांनी उचललं आणि अनेक अशा अडचणी आणल्या आणि हिंदवी स्वराज्य या महाराष्ट्रामध्ये स्थापन केलं. सर आपल्या पाठीमागे खूप मोठ्या महापुरुषांचा हात आहे असतो आणि आपण त्या मातीतून आलेलो आहोत. संघर्ष आपल्या रक्तातच आहे आणि संघर्ष करताना कुठेही बघू नका हा सरांचा संदेश आपल्या नवीन कलाकारांसाठी किंवा नवीन वाट जे चोखंदळत आहे त्यांच्यासाठी हा संदेश आहे. सर बालपणाविषयी काय सांगाल? हा झाला प्रवास सुरुवातीचा पण बालपण आपलं जे मूळ गाव आणि बालपण याविषयी मला काय सांगाल? माझा धाराशिव मध्ये जन्म झाला. धाराशिव म्हणजे पूर्वीचं उस्मानाबाद नाव होतं त्याचं. तर धाराशिव मध्ये जन्म झाला. माझं कुटुंब मोठं आहे. मला 4 बहिणी आहेत मोठ्या. एक मोठा भाऊ अपंग होता, जो की अपंग होता. तो कोरोनाच्या सेकंड लॉट मध्ये वारला आणि आफ्टर दॅट अगदी कुटुंबातून माझे आदर्श म्हणजे माझे वडील, जे की एक प्राथमिक शिक्षक होते. पण त्यांच्याकडनंच स्फूर्ती घेऊन त्यांनी आयुष्यभर खडतर प्रयत्न केले. आयुष्यभर त्यांनी हा संसार उभा केला आणि त्यांनी म्हणजे ज्या परिस्थितीतून जाऊन त्यांनी सर्वांना म्हणजे जिकडं तिकडं व्यवस्थित सेटल केलं मुलांना. तर त्यांच्याकडे बघून त्यांचा आदर्श घेऊनच आज आपण आयुष्याची वाटचाल करतोय. सर बालपणाच्या काही कडूगोड आठवणी तुम्हाला आज तिथं उजाळा द्यावा वाटतं असं काही आठवणी एखादी सांगता येईल? बालपणाच्या कडूगोड आठवणी आता तर बऱ्याच असतात. पण बालपणाचं काय, बालपणाचं जीवनच वेगळं असतं आणि खूप छान होतं जीवन. मन सोक्त होतं. गरिबी होती पण आनंद होता. खूप श्रीमंती होती, आनंदाची श्रीमंती होती. कधी दुःख जाणवलं नाही कुठल्या गोष्टीचं. आणि कुटुंबाचं सहकार्य असल्यामुळे आणि ज्यांचा जो हात आपल्यावर असतो तो हात भक्कम असल्यामुळे येणाऱ्या काय अडचणी कुटुंबाच फक्त बोलत नाही की माझ्या मागे सगळ्या म्हणजे जे प्रत्येक माझ्या आयुष्यात जेवढे लोक आले त्यांचे आशीर्वाद आहेत. त्याच्यामुळं मला कधीच म्हणजे कुठल्या गोष्टीचा अडचणी जरी आल्या तर त्या अडचणीवर मात होते. म्हणजे हे निश्चितच आपल्या म्हणजे जे काही आपण कष्ट करतो त्यासाठी ज्यांचा सहकार्य लागतो त्याच्यामुळे ते कष्ट करायला आणखीन आपल्याला प्रेरणा मिळते. सर छत्रपती संभाजीनगर मध्ये पहिलं पाऊल कोणत्या माध्यमातून आणि कधी आलं? मी नोकरीच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर मध्ये आलो. त्याच्या आधी नाही, त्याच्या अगोदर मी बालपणी येत होतो. फक्त आता इथे माझे 2 काका आहेत, त्यांची मुलं वगैरे आहेत. काकाकडे वगैरे येणं व्हायचंच काहीतरी निमित्तानं. पण छत्रपती संभाजीला लॉंग टर्म साठी
म्हणजे नोकरीच्या माध्यमातूनच इथे आलो आणि इथे जॉब केला. बरेच वर्ष जॉब केला. गरवारेमध्ये केला, यशस्वी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मध्ये केला, सूर्य स्प्रिंग मध्ये केला. अशा जॉब तर करत नंतर आता एक एक दीड वर्षापूर्वी, 1.5-2 वर्ष झाले ते हा स्टुडिओ स्थापन केला. सर स्टुडिओ जेव्हा स्थापन केला, जेव्हा पहिला दिवस, तेव्हा तो संघर्षातून काहीतरी अडचणी आल्या असतील, त्या अडचणींना मात करून जेव्हा पहिलं दरवाजा उघडला किंवा उद्घाटन केलं, कसा होता सर ते दिवस? खूप छान होता. अडचणी वगैरे भरपूर आल्या आणि सगळ्यात माझं आनंदाचं म्हणजे की माझं कुलदैवत आहे, ग्रामदैवत आहे नीलकंठेश्वर जे महादेव आहे. अच्छा. ते पहिलं गाणं माझ्याकडे तेच आलं की भोले शंकरा वगैरे. आम्ही ऐकायचो सर लहानपणी भोला शंकर येणार म्हणजे गाणं. म्हणजे नवीनच गाणं अच्छा, होतं नवीन. आणि ते गाणं आपण कॉम्पोज करून हे करून म्हणजे ते व्यवस्थित केलं. तर तुमचा आवाज पण चांगला आहे. आम्हाला एक भक्तिगीत या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांसाठी झालं तर चांगलंच. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदांनाही नाही कळला, वेदांनाही नाही कळला, अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. क्या बात आहे. आवाज छान आहे सर तुमचा. म्हणजे कलागुण हे होते. आणि जे क्षेत्र, मला वाटतं तुम्ही जर आधी जर या क्षेत्राकडे वळाले असते तर आणखीन कलाकार म्हणून आम्हाला कुठेतरी टीव्हीवर तिकडे कुठे दिसला असता असं तरी वाटतंय मला. काय सांगा सर याच्याबद्दल? असं म्हणता येईल, पण आता कसं असतं, काळ वेळ आणि प्रत्येकाचा निश्चित. म्हणजे हे काय आपल्या मागे लायबिलिटी जास्त असल्यामुळे आपण कुठलं पाऊल उचलणं म्हणजे फार विचार करून उचलत होतो. साहजिकच आहे, येत असते. हे सर्व करत असताना घरच्याचा सपोर्ट आज किती महत्वाचा वाटतो? खूप. आणि तेव्हा घरच्यांचा सपोर्ट म्हणजे माझ्या मिसेस आणि माझा एक भाऊ जो काकाचा मुलगा आहे, त्यांनी फुल्ली सपोर्ट केला. आणि आज जे आहे आपण स्टुडिओ जे स्थापन झालेला आहे, तर केवळ माझ्या बंधुराजामुळे आहे. आणि खरंच मी खूप भाग्यवान आहे की मला म्हणायला मी काकाचा मुलगा म्हणतो, पण आमच्याकडे रिलेशन तसं नाहीच आहे. ते सख्खे भाऊ पण नाहीत तसे आजच्या काळात. सर धाराशिव बद्दल, त्या मातीबद्दल, जिथं जन्म झाला, जिथं आपली जन्मभूमी आहे, त्याबद्दल काय सांगा? एवढं सांगू शकतो की तिथील लोक जे आहेत ते खूप प्रेमळ स्वभावाचे आहेत. नोकरीच्या निमित्ताने मी पुण्यालाही गेलो, इकडे गेलो, पण जी आपुलकी जी आहे, तो जिव्हाळा जो आहे, तो तिथे गावाकडे पाहायला मिळतो. आणि बाहेर पडल्यानंतर थोडासा कमी प्रमाणात मिळतो. आज पण गावाकडे जाताना, त्या जुन्या वाटेने जाताना आपलं बालपण इथं गेलेलं आहे. ऑब्विस. आणि आठवलं की मन अगदी उडायला लागतं. येस. माती म्हणजे जन्मभूमी आपली, निश्चितच कुठेही गेलो तरी आपली ओढ ती जन्मभूमीला. जाणवतं सर एवढ्या याच्यामध्ये, एवढ्या व्यापामधून जाणवतं. जात असतो. आठवण आली तर जातो, काम असते तर जातो. मित्रमंडळी आहे सर गावाकडे, मित्रमंडळी आहे. त्यांना जर मेसेज द्यायचा असेल तर या माध्यमातून काय? कारण ही मुलाखत तुम्ही आता महाराष्ट्रभर आम्ही प्रसारित करणार आहोत, तर कोणाला काही मेसेज त्या आजच्या निमित्ताने द्यायचा असेल तर काय सांगाल सर? जुन्या मित्रांना, शाळेचे मित्र असो किंवा कॉलेजचे मित्र असो, त्यांना काय सांगायचं असं? काय सांगाल 2 शब्द? जुन्या मित्रांना माझा संदेश सर्वांना एकच राहतो की मी एक ते सेंटेन्स जे वाचलं की बाबा, स्टार्ट वेअर यू आर अँड व्हॉट यू हॅव, डू समथिंग, इट नेव्हर बी सॅटिस्फाईड. आयुष्याची सुरुवात प्रत्येक क्षणापासून करा, जिथून आहात तिथं असं काहीतरी करा की त्याचं समाधान नाही झालं पाहिजे, अजून काहीतरी मी चांगलं करेन. म्हणजे आहे त्या समाधी पुढे चालायचं आहे, तिथं थांबायचं नाही. हा त्याच्यातून निश्चितच. सर जेव्हा आपण हा स्टुडिओ सुरू केला,
आणि पहिलं असं की तुम्हाला वाटतं की हा स्टुडिओ आपण सुरू केलायचं सार्थक झालं, असा काही क्षण तुम्ही आजच्या माध्यमातून सांगू शकता? सार्थक असं वाटतं की स्टुडिओ चालू झाल्यापासून माझ्याकडे जी काही म्हणजे भक्तिगीत आहे, भावगीत झाले, ते अगदी बेस्ट झाले, छान झाले. आणि तुम्ही बघितलं तर आता पांडुरंगाचं जे गीत झालं ते छोटी मुलीनं किती छान पद्धतीनं, असं आज आज आपण बजाजनगरच्या लोकांना वाव मिळतोय आणि आपल्याकडनं काहीतरी चांगलं घडतंय याचाच आनंद होतोय. आणि संगीतामध्ये किंवा म्युझिक ह्या क्षेत्रामध्ये ज्या लोकांना वाव मिळाला पाहिजे तर तो माझ्या माध्यमातून मिळतोय. माझं आर्थिक आणि सामाजिक त्या दोन्ही गोष्टी माझ्या साध्य होत आहेत, त्याच्यामुळे मला आनंद होतो. निश्चितच. आणि सर एक आध्यात्मिक कडे जाणारा जो रस्ता आहे, मला तर वाटतं म्युझिक हा एक संगीत एक त्यासाठी एक चांगलं उत्तम माध्यम आहे. कारण आम्ही जेव्हा सकाळ होते आणि जेव्हा भक्तिगीत ऐकतो, जेव्हा ती सुंदर असे आवाज आपल्या कानावर पडतो, निश्चितच भगवंताच्या चरणी आपल्याला लीन होताना ते आवाज आपल्याला काय सहाय्यक ठरतो. आज आपण सोनिक सिम्फोनिक म्युझिक रेकॉर्डिंगचे संचालक संतोष कुलकर्णी सर बजाजनगर यांच्यासोबत मोकळा संवाद या ठिकाणी आपण साधत आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊ, लगेचच परत परत येऊ. अरे छोटू, हे सगळे एवढे यशस्वी कसे झाले असतील? प्रत्येक यशस्वी माणसामागे अशी एक गोष्ट असते जी जगाला कधीच माहिती नसते. पण त्या यशामागचा संघर्ष, अपयश आणि मेहनत फार कमी लोकांना माहिती असते. म्हणूनच कोबापूरकर यूट्यूब चॅनल घेऊन आलंय मोकळा संवाद. तुमच्या संघर्षाची खरी गोष्ट आता संपूर्ण महाराष्ट्र ऐकेल. अशाच प्रेरणादायी मुलाखती पाहण्यासाठी कोबापूरकर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कोबापूरकर वायटी चॅनल मध्ये स्वागत आहे. आज आपण मोकळा संवाद या अंतर्गत सोनिक सिम्फोनिक म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओचे संचालक संतोष कुलकर्णी साहेब आपल्यासोबत आहेत. तसेच कोबापूरकर वायटी चॅनल प्रेझेंट मोकळा संवाद व को प्रेझेंटेड बाय आणि लक्ष्मी फुटवेअर, गायत्री मेडिकल स्टोअर. सर, ही जी नवी वाटचाल सुरू केली आणि तुम्ही याच्यामध्ये चांगला तुमचा जो आवडीचा म्हणजे छंद म्हणू आपण आपला एक छंद जेव्हा व्यावसायिक रूप घेतो तेव्हा निश्चितच आपण त्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह होतो. तर छंद होता सर सुरुवातीपासूनच, जसं की एखाद्या कार्यक्रमात गाणं वगैरे म्हणणं असं काही? माझं बरेच प्रोग्राम होतात. प्रोग्राम मध्ये मी आयोजक असतो, कधी सिंगर म्हणून पण असतो. तर बरेच प्रोग्राम होतात आणि त्याच्यामध्ये असतात बाहेर ऑर्केस्ट्रा पण असतो. हो. म्हणजे म्युझिक संगीताशी रिलेटेड आहे तुम्ही, म्हणजे हा. कुठेतरी ते पण हे स्टुडिओ सोबतच चालू झालेलं आहे. अच्छा. त्याच्या अगोदर काही नाही. म्हणजे स्टुडिओ जेव्हा झाला मग त्या क्षेत्रामध्ये आणखी पुढं जायला ऑर्केस्ट्रा आणि हे सर्वच ह्याच्यात मला वाटतं आता जे काही आपले धार्मिक कार्यक्रम येतात त्याच्यामध्ये पण आपण थोडंसं भक्ती भक्तिगीत भावगीत वगैरे. येस येस. आपल्याला महाराष्ट्राला संताची परंपरा लाभलेली आहे आणि ह्या संताचे जे काही संदेश आहे तो गाण्याच्या संगीताच्या माध्यमातून आपल्या समाज मनावर रुजवण्याचा संतोष कुलकर्णी साहेब प्रयत्न करतायत. निश्चितच सर तुमचे पाऊल खूप वेगळी वाट म्हणून आपण इथं त्याचा उल्लेख करू. सर, अडचणी खूप येतात आणि अडचणीवर मात करायची हे तुम्ही जन्मताच म्हणजे तुमच्यात तो गुण होता की अडचणीवर मात करायची. कुठली अडचण आली की त्याला आपण खंबीरपणे तोंड द्यायचं, हा जो तुमचा गुण आहे तो आई वडिलाकडूनच आला की अजून कोणी याच्यासाठी म्हणजे
ती व्यक्ती होती की त्यांच्याकडून हा गुण तुम्ही नाही, मला वडिलांकडनं आला. तर का वडिलांनी, जसं मी वडिलांना पाहिलं तसं त्यांनी सगळ्या अडचणीवर मात करून सगळ्यांशी प्रेमानं आणि सगळ्या समाजात पण त्यांनी स्वतःच एक म्हणजे स्थान निर्माण होतं त्यांच्या मनावर. त्यांच्याबद्दल जो लोकांचा जो भाव होता आणि त्यांचे जे आदर होता, त्या आदर बघून किंवा त्यांचं जे कर्तृत्व बघून आज एवढा मोठा परिवार असून, एवढ्या लायबिलिटी असून सुद्धा ते समाजात पण त्याच पद्धतीने होते, जे घरात होते, कुटुंबात होते. त्याचा आज पाहिलं तर, त्यांच्याकडे पाहिलं तर वाटतं की आलेल्या प्रत्येक संकटाला तोंड देऊन आपण कसं आनंदात आयुष्य जगू शकतो, हे मी फक्त वडिलांकडे पाहतो. प्रत्येक कुटुंबाचा जो हिरो जो असतो तो वडील असतो, बाप असतो. कारण त्याची कष्ट मुलं लहानपणापासून बघत असताना तेच आपले आदर्श असतात. निश्चितच सर आपल्या या जीवनामध्ये वडिलांचं खूप मोठं आहे. सर जेव्हा तुमच्याकडे एखादं गाणं येतं तर ते गाणं निवडताना काही तुमच्या काही म्हणजे काय तुम्ही म्हणून निवडतात, कसं कसं बघता त्या गाण्याकडे? एखादं तुमच्याकडे गाणं घेऊन आलं तर तो कोणता भाव असतो की त्याच्यातून तुम्ही हे गाणं आपल्याला झालं पाहिजे, रेकॉर्डिंग झालं पाहिजे, हा, काय चॉईस असते तुमची त्याबद्दल? त्या गाण्यांच्या म्हणजे त्याची संकल्पना काय आहे, त्या गाण्यामध्ये म्हणजे तो काय व्यक्त करू शकतोय किंवा काय आहे, आणि म्युझिक काय आहे, की त्याला आपण म्युझिक पण कॉम्पोज करून दाखवतो. त्याच्यामध्ये काही त्याचे इनपुट असतील की ते तो सांगतो की बाबा सर इथं मला असं पाहिजे, तिथं तसं पाहिजे, तिथं तसं पाहिजे. आणि मला जरी समजा वाटलं की सजेस्ट करताना वगैरे की बाबा ह्याच्यामध्ये हा चेंज पाहिजे, तो चेंज पाहिजे, तर ते ऍक्सेप्ट करतात, कस्टमर पण ऍक्सेप्ट करतात. तर त्याच्यामुळं ते गाणं उत्कृष्ट पद्धतीनं बाहेर पडलं पाहिजे, हाच भाव असतो. आणि माझ्याकडे येणाऱ्या माणसाचं गाणं उत्कृष्ट झालं पाहिजे, तो मोठा झाला पाहिजे, तर त्याचं गाणं गल्लीबोळात वाजलं पाहिजे, या अपेक्षा ठेवून काम करतो. तर असं कधी झालं की आता तुम्हाला ती एखादी संकल्पना आवडली नाही की याच्यात काहीतरी बदल होते, पण समोरच्याने याच्यातच बदल केला पाहिजे, असं होतं कधी? होतं ना, होतं ना. हम्म. पहिल्याच गाण्याला मला, मी त्यांना म्हणजे त्या कस्टमरला म्हणलो होतो की तुझा आवाज न घेता दुसऱ्याचा आवाज घे तिथे, म्हणजे गाण्याला अजून बरंच वाटेल. पण ते त्याला थोडस हे वाटलं, पण ऍज अ कस्टमर बेस म्हणून मी त्याच्याकडे बघितलं आणि ओके, कर बाबा तुझं तुझं काय तुझ्या आवाजात आहे. आणि त्या गाणं झाल्यानंतर आज जरी ते गाणं ऐकलं ना, तर प्रत्येक जण एकच म्हणतो होतं की सर आवाज दुसरा दिला असता की थोडस हे झालं असतं. तर एक व्यावसायिक म्हणून कुठेतरी तडजोड आपण मग करावं. मान्य करावं लागते, कारण समोरचा तो ऐक नाही. सर असं वाटतं की अजून याच्यावर गाणं यायला पाहिजे, असा कोणता विषय बाकी आहे? कशावर गाणं यायला पाहिजे? म्हणजे एखादा विषय जो की तुमच्या मनात आहे पण ते आतापर्यंत तुमच्याकडे आलं नाही, असं काही विषय आहे अजून? माझ्याकडे, मला आता फक्त एक मोठे चित्रपटाचं काम यावं आणि ते माझ्याकडून एक चित्रपट घडावा, एवढंच. बाकी शॉर्ट फिल्म वगैरे, ऍड फिल्म वगैरे सर्व काही झालेलं आहे. भक्तिगीत वगैरे झालेले आहे. भक्तिगीत झालेलं आहे. चित्रपटाची काही गाणी वगैरे झाली सर, काही आता प्रेमाची वगैरे अशी काही गाणी? झालेलं आहे, एक आता झालेलं आहे, सई म्हणून आहे, मेरी आंखों की गुस्ताखियां वगैरे, जी की 12वीच्या स्टुडंट चांगलं लिहिलेलं आहे आणि चांगलं कॉम्पोज करून वगैरे दिलेलं आहे. आता त्यांनी लॉन्च करणार आहे 2 तारखेला. सर महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज, जिजाऊ यांच्यावर असे काही असे म्हणजे मला बघितलं तर अशी गीतं त्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात नाही सर. ती कुठं खंत वाटते ना की मला तर ऐकायला असं, आपण जेव्हा सर्च करतो तेव्हा थोडेसे गाणे येतात पण ते गाणे वाढले पाहिजे, त्याबद्दल असं एक ऍज कलाकार म्हणून किंवा एक तुमच्या स्टुडिओचे तुम्ही संचालक आहे तर त्याबद्दल असे गाणे यायला पाहिजे, काय वाटतं सर याच्याबद्दल? मला फक्त एकच वाटतं की हे जे आहेत महाराज असो, शिवाजी महाराज असो, बाबासाहेब असो, यांच्यावर जी गाणी होतात, ते मी ऍज अ कस्टमर म्हणूनच पाहतो सगळ्यांना. माझ्याकडे कुठलंही गाणं आलं तर ते मी उडत्या चाळीचं पण करून देतो. पण ह्या संतांना किंवा ह्या लोकांना साजेसे असे गाणे लोकांनी लिहावे आणि करावे, जे की त्याच्यामधून भाव व्यक्त झाला पाहिजे, असं असं वाटतं. फक्त माझं स्वतःच मत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की तुम्ही गाणे फार वेगवेगळ्या प्रकारचे येतात, पण फक्त ह्या संत लोकांच्या गाण्याच्या बाबतीत मला एक तेवढं एक खंत आहे की तुम्ही एकदम उलट्या चाळीचे नुसतं ढोल ताशा वगैरे नको, तर त्याच्यामध्ये भाव व्यक्त झाला पाहिजे.
आणि काय होतं जसं आता जे काही महापुरुषाच्या आपण जयंत्या करतोय कर्णकर्कश असे डीजे वगैरे लावले जातात आणि ते गाण्याचा जो म्हणजे ऐकायला काही नाही ते वेगळंच म्युझिक काय होतं ते मनापर्यंत जात नाही ते डोक्यात जातं ते कुठंतरी. त्याच्याबद्दल काय सांगाल सर? कारण प्रत्येक याच्यामध्ये महापुरुषाच्या आता जयंत्या होऊ लागल्या ना तो इतके बेकार आवाज येतो म्हणजे त्यांनी मला एक वाटतं की जो प्रॉपर अजेंडा आहे त्या अजेंडा सोडून दुसऱ्याच गोष्टीसाठी ते म्हणजे तयार केलेलं आहे असं वाटतं. किंवा केवळ तुम्हाला नाचायचं म्हणून ते गाणं केलेलं आहे असं वाटतं. पण त्यात खरोखरच त्या म्हणजे जी कुणी आहेत ते मांडलेली गोष्ट जी आहे तुम्ही त्या संतांची आहे किंवा ज्या परमेश्वराची तर ती खरं आजही मला आठवतं की लहानपणी ज्यावेळेस गणपतीचा सीझन चालतो तर त्यावेळेस इतके सुंदर गजानना श्री गणराया आदी बंधू तुझ मोरया ते गाणे परत 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 ऐका वाटायचे ते अष्टविनायकचे गाणे लागायचे. पण आता मी बघतोय तर गणपतीच्या पिरियड मध्ये ह्या गाण्याची सिरियल ऐकायला मिळत नाही. निश्चित खंत वाटते सर ती. ही खंत आहे. पण कसं आहे कुणाला आपण बोलू शकत नाही टॉर्चर करू शकत नाही कुणाच्या मनाला आपण त्रास देऊ इच्छित नाही. ज्याचे त्याचं स्वतःचा व्ह्यू आहे. सर समारोप करताना जर जे नवीन कलाकार आहेत किंवा जे तुमच्याकडे जे गीत घेऊन येणार गीतकार असो कवी असो यांच्यासाठी आज काय संदेश द्या किंवा एकूण या क्षेत्राकडे येणाऱ्या नवीन कलाकारांना आपला काय मेसेज असेल? मेसेज एकच आहे की तुम्ही जरूर करा छान पद्धतीने करा तुम्हाला इथे वाव आहे आणि तुम्ही पुढे जा त्या क्षेत्रात आणि चांगलं कार्य करा. काही स्वप्न बाकी आहे सर एखादं अजून असं वाटतं की हे स्वप्न अजून आहे? स्वप्न तर जन्मलेला माणूस खूप काही स्वप्न घेऊन येतो आणि 100% त्याच्यासाठी प्रयत्नशील राहावं. निश्चितच सर आमच्या सगळ्यांच्या कोबापूरकर वायटी चॅनल तर्फे तुम्हाला तुमचं स्वप्न साकार हो आणि जे काही तुम्ही या क्षेत्रामध्ये उतरला या क्षेत्रामध्ये तुम्ही निश्चितच पुढे जात राहू ही शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. आज आपण सोनिक सिम्फोनिक म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओचे संचालक संतोष कुलकर्णी सर यांच्यासोबत आपण मोकळा संवाद या अंतर्गत संवाद साधलेला आहे. अत्यंत चांगल्या शब्दात आणि त्यांचा परिश्रम त्यांचे घेतलेले कष्ट आणि त्यांनी दाखवलेली एक नवी वाट याची आपल्याला ओळख झालेली आहे. त्यांनी घेतलेला संघर्ष त्यांनी त्याच्या जे इन्स्पायर झालेल्या व्यक्ती प्रति जो काही कृतज्ञता भाव व्यक्त केला त्याबद्दल आज आपण त्यांचे कोबापूरकर वायटी चॅनल तर्फे आभार व्यक्त करू. असेच नवीन चेहऱ्यांना नवीन व्यक्तींना आपण या माध्यमातून आपल्या प्लॅटफॉर्मवर बोलत असतो आणि त्यांची संवाद त्यांची जीवन कहाणी त्यांचा संघर्ष आपण आपल्यापर्यंत आपल्या वाचकांपर्यंत आणि येणाऱ्या नवीन पिढीला आदर्श होईल अशा शब्दात आपण इथं मांडत असतो. सर तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल कोबापूरकर वायटी चॅनल तर्फे आपले आभार आणि